माझी वसुंधरा अभियान 6च्या जल या थीमॅटिक एरियामध्ये तुमचे स्वागत आहे. आता आपण जल या थीमॅटिक एरियाचा MIS कसा बनणार आहे याची माहिती घेणार आहोत. यातील पहिला इंडिकेटर आहे 3.1 जल संसाधन संवर्धन आणि पुनर्जीवन. ह्यातील पहिला पॉईंट आहे स्थानिक स्वराज्य संस्थेने जलस्रोतांचा संवर्धन आराखडा तयार करून पाणी पुरवठा आणि स्वच्छता समितीद्वारा मंजूर करून घेतला आहे का. यासाठी ड्रॉपडाऊनमधून यस आणि नो असे 2 पर्याय आहेत. जर स्थानिक स्वराज्य संस्थेने जलसंवर्धन आराखडा तयार केला असेल तर यस हा पर्याय निवडा. त्यानंतर 1A हा फील्ड ओपन होईल. यामध्ये तुम्हाला पाणी पुरवठा आणि स्वच्छता समितीद्वारे मंजूर केलेल्या जलस्रोत संवर्धन आराखड्याची प्रत PDF स्वरूपात अपलोड करायची आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे 2A. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेतील एकूण जलस्रोतांची संख्या नमूद करायची आहे. यामध्ये नदी, तलाव, ओढे यांचा समावेश होईल. त्यानंतर 1B मध्ये माझी वसुंधरा अभियान 6 दरम्यान गाळ, शेवाळ, कचरा काढून किंवा दुरुस्तीच्या कामांद्वारे पुनर्जीवन केलेल्या जलस्रोतांची संख्या नमूद करा. त्यानंतर 2C मध्ये माझी वसुंधरा अभियान 6च्या कालावधीत जलस्रोतांचे पुनर्जीवन करण्यापूर्वीचे, दरम्यानचे आणि नंतरचे जिओटॅग केलेली छायाचित्रे PDF स्वरूपात अपलोड करायची आहेत. तसेच 2D मध्ये कार्यारंभ आदेश किंवा NGOs यांच्याशी सामंजस्य कराराची संकलित प्रत PDF स्वरूपात इथे अपलोड करायची आहे. 2E मध्ये आर्थिक पावत्या, प्रकल्पांची किंमत आणि उपयोजिता प्रमाणपत्रकाची संकलित PDF अपलोड करायची आहे. जर कामे CSR अंतर्गत केली गेली असतील तर पोचपावत्या सामंजस्य कराराची प्रत PDF स्वरूपात इथे अपलोड करा. 2F मध्ये गाळ काढून किंवा दुरुस्तीच्या कामांद्वारे पुनर्जीवित केलेल्या जलस्रोतांची माहिती एक्सेलमध्ये भरून ती एक्सेल इथे अपलोड करायची आहे. तिसरा पॉईंट आहे माझी वसुंधरा अभियान 6 दरम्यान नव्याने विकसित केलेल्या जलस्रोत असतील तर त्यांची संख्या इथे नमूद करायची आहे. तसेच 3B मध्ये माझी वसुंधरा अभियान 6च्या कालावधीत नव्याने विकसित केलेल्या जलस्रोतांच्या कार्यापूर्वीचे, दरम्यानचे आणि नंतरचे जिओटॅग केलेली छायाचित्रे PDF स्वरूपात अपलोड करायची आहेत. तसेच 3C मध्ये या कार्यासाठी लागलेले कार्यारंभ आदेश व 3D मध्ये आर्थिक प्रगती अहवाल हे PDF स्वरूपात इथे अपलोड करायचे आहेत. 3E मध्ये नव्याने विकसित केलेल्या जलस्रोतांची माहिती एक्सेलमध्ये भरून ती एक्सेल इथे अपलोड करा. चौथा पॉईंट आहे 4A. माझी वसुंधरा अभियान 6 दरम्यान जलस्रोतांचे पुनर्जीवन व विकासामुळे एकूण पाणी साठवण क्षमतेत पडलेली भर घनमीटरमध्ये नमूद करायची आहे. 4B यामध्ये मोजमाप पुस्तिकेतील छायाचित्र संकलित PDF स्वरूपात अपलोड करायचे आहे. 5वा पॉईंट आहे CCT आणि डीप CCT प्रकल्प. यामधील पहिला पॉईंट आहे 5A. यामध्ये माझी वसुंधरा अभियान 6 दरम्यान राबवण्यात आलेल्या CCT व डीप CCT प्रकल्पांची संख्या नमूद करायची आहे. 5B मध्ये माझी वसुंधरा अभियान 6च्या कालावधीतील राबवण्यात आलेल्या CCT डीप CCT प्रकल्पांचे आधी, दरम्यान आणि नंतरचे जिओटॅग केलेली छायाचित्रे इथे PDF स्वरूपात अपलोड करायची आहेत. 5C मध्ये CCT डीप CCT प्रकल्पांचा तपशील एक्सेलमध्ये भरून ती एक्सेल इथे अपलोड करा. तसेच ह्या कार्यासाठी लागलेले जे काही कार्यारंभ आदेश असतील व आर्थिक प्रगती अहवाल असतील ते इथे PDF स्वरूपात अपलोड करा. 6वा पॉईंट आहे माझी वसुंधरा अभियान 6 दरम्यान CCT डीप CCT प्रकल्पांद्वारे प्रभावित झालेल्या पाण्याची क्षेत्र हेक्टरमध्ये नमूद करा. त्यानंतर 6A मध्ये मोजमाप पुस्तिकेची प्रत संकलित PDF स्वरूपात इथे अपलोड करायची आहे. ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर सेव्ह ड्राफ्ट या पर्यायावर क्लिक करून ही माहिती सेव्ह करा. आपला पुढील इंडिकेटर आहे 3.2.1 सार्वजनिक इमारतींवर पावसाच्या पाण्याचे संधारण रेन वॉटर हार्वेस्टिंग. ह्यातील पहिला पॉईंट आहे स्थानिक स्वराज्य संस्थेतील सार्वजनिक इमारतींची एकूण संख्या नमूद करायची आहे. त्यानंतर 1B मध्ये माझी वसुंधरा अभियान 6च्या आधी आणि दरम्यान स्थापित केलेल्या कार्यरत रेन वॉटर प्रकल्पांची
असलेल्या सार्वजनिक इमारतींची संख्या नमूद करा. 5C मध्ये माझी वसुंधरा अभियान आधी आणि दरम्यान स्थापित केलेल्या कार्यरत रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प असलेल्या सार्वजनिक इमारतींची टक्केवारी ऑटो कॅल्क्युलेट होईल. 5D मध्ये माझी वसुंधरा अभियान 6 दरम्यान स्थापित केलेल्या रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प असलेल्या सार्वजनिक इमारतींची विविध टप्प्यांवरील आधी दरम्यान नंतरचे जिओटॅग केलेली छायाचित्रे इथे PDF स्वरूपात अपलोड करायची आहेत. त्यानंतर 1E मध्ये कार्यरत रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणाली असलेल्या सार्वजनिक इमारतींची माहिती एक्सेलमध्ये भरून ती एक्सेल इथे अपलोड करायची आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे माझी वसुंधरा अभियान 6 दरम्यान साठवलेल्या पावसाच्या पाण्याचे एकूण प्रमाण घनमीटरमध्ये नमूद करायचे आहे. मध्ये माझी वसुंधरा अभियान 6 दरम्यान खाजगी इमारतींवर रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प, पाझरखड्ड्यांची निर्मिती आणि कार्यरत पाण्याचे वापर यांवर जनजागृती उपक्रम तुम्ही राबवले असतील तर त्याची माहिती इथे द्यायची आहे. त्यानंतर त्या जनजागृती उपक्रमांची माहिती एक्सेलमध्ये भरून ती एक्सेल इथे अपलोड करायची आहे व त्या जनजागृती उपक्रमांचे जिओटॅग केलेली छायाचित्रे इथे PDF स्वरूपात अपलोड करायची आहेत. ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर सेव्ह ड्राफ्ट या पर्यायावर क्लिक करून ही माहिती सेव्ह करा. आपला पुढचा इंडिकेटर आहे 3.2.2 भूजल पुनर्भरण. यातील पहिला पॉईंट आहे 1A. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एकूण कार्यरत विहिरींची संख्या नमूद करायची आहे. 1B मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमधील अकार्यरत विहिरींची संख्या नमूद करा. 1C हा ऑटो कॅल्क्युलेट होईल. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेतील एकूण विहिरींची संख्या कॅल्क्युलेट होईल. 1D हा माझी वसुंधरा अभियान 6 दरम्यान पुनर्जीवन आणि पुनर्भरण केलेल्या विहिरींची संख्या इथे नमूद करा. तसेच 1E मध्ये माझी वसुंधरा अभियान 6 दरम्यान पुनर्जीवन आणि पुनर्भरण केलेल्या विहिरींची टक्केवारी इथे ऑटो कॅल्क्युलेट होईल. तसेच 1F मध्ये कार्यारंभ आदेश ची प्रत आपल्याला इथे PDF स्वरूपात अपलोड करायची आहे. 1G मध्ये आर्थिक प्रगती अहवालांची प्रत PDF स्वरूपात अपलोड करा. तसेच 1H मध्ये पुनर्वापर आणि पुनर्भरण केलेल्या विहिरींची विविध टप्प्यांवरील आधी, दरम्यान आणि नंतरचे जिओटॅग केलेली छायाचित्रे इथे PDF स्वरूपात अपलोड करा. त्यानंतरचा पॉईंट आहे बोरवेलसाठी. यामध्ये 2A मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमधील एकूण कार्यरत बोरवेलची संख्या नमूद करायची आहे. 2B मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमधील अकार्यरत बोरवेलची संख्या तुम्हाला नमूद करायची आहे. 2C मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमधील एकूण बोरवेलची संख्या इथे ऑटो कॅल्क्युलेट होईल. 2D मध्ये माझी वसुंधरा अभियान 6 दरम्यान पुनर्जीवित व पुनर्भरण केलेल्या विंधन विहिरींची संख्या नमूद करा. 2E हा ऑटो कॅल्क्युलेट होईल. यामध्ये माझी वसुंधरा अभियान 6 दरम्यान पुनर्जीवन आणि पुनर्भरण केलेल्या विहिरी आणि विंधन विहिरींची टक्केवारी कॅल्क्युलेट होईल. 2F मध्ये सर्व कार्यारंभ आदेशांची संकलित PDF अपलोड करायची आहे व 2G मध्ये आर्थिक पावत्या, प्रकल्पांची किंमत आणि उपयोजिकता प्रमाणपत्रकाची संकलित PDF अपलोड करायची आहे. जर कामे CSR अंतर्गत केली गेली असतील तर त्याची पावती व सामंजस्य करार इथे PDF स्वरूपात त्याची प्रत अपलोड करा. तसेच 2H मध्ये पुनर्जीवन आणि पुनर्भरण केलेल्या विंधन विहिरींची विविध टप्प्यांवरील आधी, दरम्यान आणि नंतरचे जिओटॅग केलेली छायाचित्रे इथे PDF स्वरूपात अपलोड करायची आहेत. 2I मध्ये सर्व पुनर्जीवन आणि पुनर्भरण केलेल्या विहिरी आणि विंधन विहिरींच्या कामांचा तपशील एक्सेलमध्ये भरून ती एक्सेल इथे अपलोड करा. 3A मध्ये माझी वसुंधरा अभियान 6 दरम्यान निर्माण केलेल्या पण रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणालीला न जोडलेल्या नवीन बाजारखड्ड्यांची एकूण संख्या तुम्हाला नमूद करायची आहे. मध्ये कार्यारंभ आदेश NGOs यांच्यासोबतचे सामंजस्य कराराची प्रत PDF स्वरूपात अपलोड करायची आहे.
3C मध्ये नवीन बाजारखड्ड्यांचे विविध टप्प्यांवरील आधी, दरम्यान आणि नंतरचे जिओटॅग केलेले छायाचित्र तुम्हाला PDF स्वरूपात इथे अपलोड करायचे आहेत. 3D मध्ये माझी वसुंधरा अभियान 6 दरम्यान निर्माण केलेल्या पण रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणालीला न जोडलेल्या नवीन बाजारखड्ड्यांची माहिती एक्सेलमध्ये भरून ती एक्सेल इथे अपलोड करा. चौथा पॉईंट आहे हा आपला अपकिपचा आहे. ह्यामध्ये माझी वसुंधरा अभियान 1 दरम्यान निर्माण केलेल्या बाजारखड्ड्यांची संख्या नमूद करा. त्यानंतर मध्ये माझी वसुंधरा अभियान 2 दरम्यान निर्माण केलेल्या बाजारखड्ड्यांची संख्या नमूद करा. 4C मध्ये माझी वसुंधरा अभियान 3 दरम्यान निर्माण केलेल्या बाजारखड्ड्यांची संख्या नमूद करा. त्यानंतर 4D मध्ये माझी वसुंधरा अभियान 4 दरम्यान निर्माण केलेल्या बाजारखड्ड्यांची संख्या नमूद करा. फोर ई मध्ये माझी वसुंधरा अभियान 5 दरम्यान निर्माण केलेल्या बाजारखड्ड्यांची संख्या नमूद करा. त्यानंतर 4F मध्ये देखभाल केलेल्या बाजारखड्ड्यांची जिओटॅग केलेली छायाचित्रे PDF स्वरूपात अपलोड करा. त्यानंतर 5वा पॉईंट आहे विहिरी आणि बोरवेलसाठी. यामधील हिरवे कार्ड असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील विहिरी आणि विंधन विहिरींची संख्या इथे नमूद करायची आहे. त्यानंतर 5B पिवळे कार्ड असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील विहिरी आणि विंधन विहिरींची संख्या नमूद करा. त्यानंतर लाल कार्ड असलेल्या विहिरी आणि विंधन विहिरींची संख्या नमूद करा. त्यानंतर 5D मध्ये हिरवे कार्ड असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील विहिरी आणि विंधन विहिरींची टक्केवारी कॅल्क्युलेट होईल. 5E मध्ये पिवळे कार्ड असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील विहिरी आणि विंधन विहिरीची टक्केवारी ऑटो कॅल्क्युलेट होईल. त्यानंतर 5F मध्ये लाल कार्ड असलेल्या विहिरी आणि विंधन विहिरींची टक्केवारी ऑटो कॅल्क्युलेट होईल. 5G मध्ये तुम्हाला विंधन विहिरी आणि विहिरींना जे लाल, पिवळे, हिरवे कार्ड प्राप्त झाले असते ते त्याची प्रत PDF स्वरूपात इथे अपलोड करायची आहे. ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर सेव्ह ड्राफ्ट या पर्यायावर क्लिक करून ही माहिती सेव्ह करा. त्यानंतर आपला पुढील इंडिकेटर आहे 3.3.1 जल अंदाजपत्र. यातील पहिला पॉईंट आहे पावसाच्या मासिक नोंदणीचे लॉगबुकची प्रत तुम्हाला इथे PDF स्वरूपात अपलोड करायची आहे. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेला जल अंदाजपत्रक तयार केले असेल तर यस हा पर्याय निवडा, नसेल तर तुम्ही नो हा पर्याय निवडू शकता. असेल तर 4A हा फील्ड ओपन होईल. ह्यामध्ये तुम्हाला ग्रामपंचायतीचे जल अंदाजपत्रकाची प्रत PDF स्वरूपात अपलोड करायची आहे. जल अंदाजपत्रक प्रदर्शन करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सूचना फलकाचे जिओटॅग केलेली छायाचित्राचा फोटो इथे PDF स्वरूपात अपलोड करायचा आहे. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे जल अंदाजपत्रकानुसार लागू केलेल्या शिफारसींचा अहवाल PDF स्वरूपात इथे अपलोड करायचा आहे. चौथा पॉईंट आहे स्थानिक स्वराज्य संस्थेतील पाणीपुरवठा यंत्रणेचे जल लेखापरीक्षण केले आहे का. यासाठी ड्रॉपडाऊनमध्ये यस आणि नो असे 2 पर्याय आहेत. जर जल लेखापरीक्षण केले असेल तर यस हा पर्याय निवडा. त्यानंतर 4A मध्ये तुम्हाला पाणीपुरवठा यंत्रणेच्या जल लेखापरीक्षण अहवालाची प्रत PDF स्वरूपात अपलोड करायची आहे. 5A मध्ये तुम्हाला पाणीपुरवठा यंत्रणेच्या जल लेखापरीक्षणादरम्यान प्राप्त शिफारसींची संख्या नमूद करायची आहे. 5B मध्ये पाणीपुरवठा यंत्रणेच्या जल अंदाजपत्रक लागू केलेल्या शिफारसींची संख्या नमूद करा. त्यानंतर 5E हा ऑटो कॅल्क्युलेट होईल. यामध्ये पाणीपुरवठा यंत्रणेच्या जल लेखापरीक्षणाअंतर्गत लागू केलेल्या शिफारसींची टक्केवारी कॅल्क्युलेट होईल. 5D मध्ये पाणीपुरवठा यंत्रणेतील शिफारसींच्या अंमलबजावणीचा कार्यारंभ आदेशाची प्रत PDF स्वरूपात अपलोड करा. 5E मध्ये लेखापरीक्षण करण्याआधी आणि नंतर पाणीपुरवठा यंत्रणेच्या पाणी बिल PDF स्वरूपात इथे अपलोड करायचे आहे. ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर सेव्ह ड्राफ्ट या पर्यायावर क्लिक करून ही माहिती सेव्ह करा. आपला पुढचा इंडिकेटर आहे 3.3.2 पाणीपुरवठा यंत्रणेत पाण्याचे मोजमाप. त्यातील पहिला पॉईंट आहे पाणी उपसा स्थळांवर कार्यरत पाण्याचे मीटर आहेत का. यासाठी ड्रॉपडाऊनमध्ये यस आणि नो असे 2 पर्याय आहेत. जर पाणी उपसा स्थळांवर कार्यरत पाण्याचे मीटर असतील तर तुम्ही होय हा पर्याय निवडून पुढे
त्या पाणी उपसा स्थळांची गुगल मॅपची लिंक अपलोड करायची आहे। एकपेक्षा जास्त लिंक असल्यास ॲड ह्या पर्यायावर क्लिक करून तुम्ही इथे ती लिंक अपलोड करू शकता। त्यानंतर 1B मध्ये तुम्हाला पाणी मीटरच्या रीडिंग दर्शवणाऱ्या लॉगबुकची प्रत PDF स्वरूपात अपलोड करायची आहे। 1C मध्ये पाणी उपसा स्थळांवरील कार्यरत पाण्याच्या मीटरचे जिओटॅग केलेली छायाचित्रे PDF स्वरूपात अपलोड करायची आहेत। त्यानंतर 2A मध्ये एकूण मोठ्या प्रमाणात वापरकर्ते, व्यावसायिक व संस्थात्मक यांची संख्या नमूद करायची आहे। 2B मध्ये कार्यरत पाण्याचे मीटर असलेल्या मोठ्या प्रमाणात वापरकर्त्यांची संख्या नमूद करायची आहे। 2C मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमधून एकूण घरांची संख्या नमूद करा व 2D मध्ये कार्यरत पाण्याचे मीटर असलेल्या घरांची संख्या नमूद करा। 2E हा ऑटो कॅल्क्युलेट होईल। यामध्ये कार्यरत पाण्याचे मीटर असलेल्या घरांची आणि मोठ्या प्रमाणात वापरकर्त्यांची टक्केवारी कॅल्क्युलेट होईल। त्यानंतर 2F मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेकडून खाऊक व मोठ्या प्रमाणात वापरकर्ते आणि घरगुती पाणीपट्टी संकलनाचा सारांश इथे PDF स्वरूपात अपलोड करायचा आहे। 2G मध्ये माझी वसुंधरा अभियान 6 दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेत बसवण्यात आलेल्या मीटरच्या आर्थिक प्रगती अहवालाची प्रत PDF स्वरूपात अपलोड करायची आहे। ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर सेव्ह ड्राफ्ट या पर्यायावर क्लिक करून ही माहिती सेव्ह करा। त्यानंतर पुढचा इंडिकेटर आहे 3.4 पाणी पुरवठा व सांडपाण्याचे नियोजन। यातील पहिला पॉईंट आहे 3.A स्थानिक स्वराज्य संस्थेतील एकूण घरांची संख्या नमूद करा। त्यानंतर 1B नळांद्वारे पाणी पुरवठा सुविधा असलेल्या घरांची संख्या नमूद करा। ही संख्या 1A पेक्षा लहान असली पाहिजे किंवा 1A इतकी असली पाहिजे। 1C मध्ये शाळा व अंगणवाडी केंद्रांची एकूण संख्या नमूद करा। 1D मध्ये नळांद्वारे पाणी पुरवठा होत असलेल्या शाळा आणि अंगणवाडी केंद्रांची संख्या नमूद करा। 1E हा ऑटो कॅल्क्युलेट होईल। यामध्ये नळांद्वारे पाणी पुरवठा होत असलेल्या घरे, शाळा आणि अंगणवाडी केंद्रांची टक्केवारी ती कॅल्क्युलेट होईल। 1F मध्ये नळांद्वारे पाणी पुरवठा दर्शवणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेला जलजीवन मिशन पोर्टलवरील प्रत इथे आपल्याला अपलोड करायची आहे। त्यामध्ये नळांद्वारे पाणी पुरवठा असलेल्या घरे, शाळा आणि अंगणवाडी केंद्रांची संख्या दर्शवण्यात आलेली असावी। त्यानंतर दुसरा पॉईंट आहे स्थानिक स्वराज्य संस्थेतील हर घर जल प्रमाणपत्र मिळाले आहे का। जर प्रमाणपत्र मिळाले असेल तर यस ह्या पर्यायावर क्लिक करून तुम्ही इथे त्या प्रमाणपत्रकाची प्रत PDF स्वरूपात अपलोड करायची आहे। त्यानंतर पुढचा पॉईंट आहे स्थानिक स्वराज्य संस्थेला नळ जल मित्रांची निवड आणि प्रशिक्षण दिले आहे का। जर प्रशिक्षण दिले असेल तर यस हा पर्याय निवडा, नसेल तर नो हा पर्याय क्लिक करा। जर प्रशिक्षण दिले असेल तर तुम्हाला जलजीवन मित्रांच्या प्रशिक्षणाच्या अहवालाची प्रत इथे PDF स्वरूपात अपलोड करायची आहे। चौथा पॉईंट आहे स्थानिक स्वराज्य संस्थेकडे कार्यरत सांडपाणी प्रक्रिया केंद्र आहे का। जर प्रक्रिया केंद्र असेल तर यस हा पर्याय निवडा व इथे सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे गुगल मॅपची लिंक अपलोड करायची आहे। ही लिंक वैध असली पाहिजे। एकापेक्षा जास्त लिंक असेल तर ॲड ह्या पर्यायावर क्लिक करून इथे ती लिंक अपलोड करा। 4B मध्ये सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे जिओटॅग केलेली छायाचित्रे PDF स्वरूपात अपलोड करा। तसेच या कार्यासाठीचे जे कार्यारंभ आदेश असतील, आर्थिक प्रगती अहवाल असतील ते इथे PDF स्वरूपात अपलोड करायचे आहेत। 5A मध्ये सांडपाणी प्रक्रिया केंद्रावर सांडपाणी साठवलेल्या पाण्याची माहिती इथे लिटरमध्ये द्यायची आहे। तसेच त्या पाण्यावर काही प्रक्रिया केली असेल तर त्याची माहिती देखील आपल्याला लिटरमध्ये द्यायची आहे। 5C मध्ये तुम्हाला पुनर्वापर केलेल्या पाण्याची माहिती लिटरमध्ये नमूद करायची आहे। 5D हा ऑटो कॅल्क्युलेट होईल। 5E मध्ये साठवलेल्या, प्रक्रिया केलेल्या आणि पुनर्वापर केलेल्या पाण्याच्या तपशीलचे लॉगबुकचे फोटो संकलित PDF स्वरूपात इथे अपलोड करायचे आहेत। ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर सेव्ह ड्राफ्ट या पर्यायावर क्लिक करून ही माहिती सेव्ह करा। पुढचा पॉईंट इंडिकेटर आहे 3.5 शाश्वत सणांचा प्रचार। ह्यातील पहिला पॉईंट आहे पर्यावरणपूरक मूर्ती आणि विसर्जनाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी घेण्यात आलेल्या प्रचारात्मक उपक्रमांची संख्या इथे नमूद करायची आहे।
तसेच ह्या उपक्रमांचे जिओटॅग केलेले छायाचित्र इथे PDF स्वरूपात अपलोड करा. पर्यावरणपूरक मूर्ती आणि विसर्जन प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केलेल्या प्रचारात्मक उपक्रमांची माहिती एक्सेलमध्ये भरून ती एक्सेलमध्ये तुम्हाला अपलोड करायची आहे. त्यानंतर 2A मध्ये माझी वसुंधरा अभियान 6च्या कालावधीत सार्वजनिक मूर्ती एकूण संख्या तुम्हाला इथे नमूद करायची आहे. 2B मध्ये सार्वजनिक पर्यावरणपूरक मूर्त्यांची संख्या नमूद करायची आहे. त्यानंतर 2C मध्ये माझी वसुंधरा अभियान 6च्या कालावधीत घरगुती मूर्त्यांची एकूण संख्या नमूद करा. त्यानंतर घरगुती पर्यावरणपूरक मूर्त्यांची संख्या इथे नमूद करा. 2E हा ऑटो कॅल्क्युलेट होईल. यामध्ये स्थापना करण्यात आलेल्या पर्यावरणपूरक मूर्त्यांची टक्केवारी कॅल्क्युलेट होईल. 2F मध्ये घरगुती आणि सार्वजनिक पर्यावरणपूरक मूर्त्यांचा तपशील एक्सेलमध्ये भरून ती एक्सेल इथे अपलोड करा. 3A निर्माण केलेल्या कृत्रिम विसर्जन स्थळांची संख्या इथे नमूद करायची आहे. 3B मध्ये तयार केलेल्या कृत्रिम विसर्जन स्थळांचे जिओटॅग केलेली छायाचित्रे इथे PDF स्वरूपात अपलोड करायची आहेत. त्यानंतर चौथा पॉईंट आहे स्थानिक स्वराज्य संस्थेतील कृत्रिम विसर्जन स्थळांवर निर्माल्याचे संकलन आणि नंतर त्याचे विलगीकरण करून प्रक्रिया केले आहे का, यासाठी ड्रॉपडाऊनमध्ये यस आणि नो असे 2 पर्याय आहेत. जर प्रक्रिया केली असेल तर यस हा पर्याय निवडा, नसेल तर तुम्ही नो हा पर्याय निवडू शकता. त्यानंतर जर प्रक्रिया केली असेल तर कृत्रिम विसर्जन स्थळांवरील निर्माल्याचे संकलन आणि विलगीकरण करून प्रक्रिया केलेल्या आधी आणि नंतरचे जिओटॅग केलेली छायाचित्रे तुम्हाला इथे PDF स्वरूपात अपलोड करायची आहेत. त्यानंतर 5वा पॉईंट आहे स्थानिक स्वराज्य संस्थेतील मूर्त्यांमधून पर्यावरणपूरक साहित्याचे संकलन करून पुनर्वापर केला आहे का, यासाठी यस आणि नो असे 2 पर्याय दिले आहेत. जर केला असेल तर यस हा पर्याय निवडा. त्यानंतर 5A मध्ये कृत्रिम विसर्जन स्थळी जमा केलेल्या पर्यावरणपूरक कचऱ्याचे प्रमाण किलोमध्ये नमूद करायचे आहे. 5B मध्ये पर्यावरणपूरक कचऱ्याचे पुनर्वापर केलेल्याचे प्रमाण तुम्हाला इथे किलोमध्ये नमूद करायचं आहे. 5C हा ऑटो कॅल्क्युलेट होईल. यामध्ये जमा केलेल्या पर्यावरणपूरक साहित्याच्या पुनर्वापराची टक्केवारी ऑटो कॅल्क्युलेट होईल. 5D मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मूर्त्यांमधून पर्यावरणपूरक साहित्याचे संकलनाचा व पुनर्वापराचे जिओटॅग केलेली छायाचित्रे इथे PDF स्वरूपात अपलोड करायची आहे. व ही सर्व माहिती एक्सेलमध्ये भरून ती एक्सेल इथे अपलोड करायची आहे. ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर इथे सेव्ह ड्राफ्ट या पर्यायावर क्लिक करून ही माहिती सेव्ह करा. आपला शेवटचा इंडिकेटर आहे 3.6 जलचर परिसंस्थेचे संवर्धन. यातील पहिला पॉईंट आहे शाश्वत जलकृषी पद्धती आणि स्थानिक जलचर प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी घेण्यात आलेल्या प्रचारात्मक उपक्रमांची संख्या तुम्हाला इथे नमूद करायची आहे. त्यानंतर 1B मध्ये प्रचारात्मक उपक्रमांची जिओटॅग केलेली छायाचित्रे तुम्हाला इथे PDF स्वरूपात अपलोड करायची आहे. 1C मध्ये शाश्वत जलकृषी पद्धती आणि स्थानिक जलचर प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी आयोजित केलेल्या प्रचारात्मक उपक्रमांचा तपशील एक्सेलमध्ये भरून ती एक्सेल इथे अपलोड करायची आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे स्थानिक स्वराज्य संस्थेत पाणथळ क्षेत्र आहे का, असेल तर यस हा पर्याय निवडा. त्यानंतर तुम्हाला इथे माझी वसुंधरा अभियान 6 दरम्यान हाती घेतलेल्या पाणथळ क्षेत्राच्या संवर्धन प्रकल्पांची संख्या नमूद करायची आहे. 2B मध्ये पाणथळ क्षेत्राचे संवर्धन प्रकल्पांचा संक्षिप्त दस्तऐवजाची प्रत PDF स्वरूपात अपलोड करायची आहे व ह्या प्रकल्पांचे जिओटॅग केलेली छायाचित्रे इथे PDF स्वरूपात अपलोड करा. जर पाणथळ क्षेत्र नसेल तर नो हा पर्याय निवडा व तुम्हाला पाणथळ क्षेत्र नसल्यास स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अधिकृत अधिकाऱ्याने स्वाक्षरी केलेल्या स्वयंघोषणापत्रकाची प्रत इथे PDF स्वरूपात अपलोड करायची आहे. ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर सेव्ह ड्राफ्ट या पर्यायावर क्लिक करून ही माहिती सेव्ह करा. अशा प्रकारे आपला जल हा थीमॅटिक एरिया इथे संपला आहे. धन्यवाद.